गाणी गावाच्या आपल्या म्हणजे माझ्या गावाच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत. ती गणेश क्रिकेट संघ गाणी गाणी चषक म्हणून टुर्नामेंट आहे. त्याच्या अगोदर पण ठेवलेल्या, पण त्यावेळेस मी गेलो पण मी व्हिडिओ नव्हते काढले. पण म्हणून तर आपण बॉन्ड्री लाईनला जाऊन तिकडे खाऊन दाखवतो तुम्हाला की कशी बिर्याणी ती आपली गँग आधी गेल्या पुढे. आकाश अकुमकुम एका बिला सपोर्ट करत सांग ना, एका बिला सपोर्ट करतोस. अरे एका बिला सपोर्ट करतोस. अरे अरे आता आता सांग फक्त मजाक मस्तीमध्ये चाललंय. आणि आता समोर आपला 14 बॉल टाकत आहे आणि पमेला मारलेला षटकार पुढे गेला. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व असताय ना असलेच पाहिजे. तुमचा पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या सर्व आपल्या बघत असतो होली शिमग्याचे व्हिडिओ होत्या, ते तुम्हाला आवडले नक्की लाईक करा. तर आपण जात आहोत. क्रिकेटचा टी शर्ट तुम्ही बघत आहात, हे आपल्या यावर्षीचा गाणी गावाचा आपला टी शर्ट आहे आणि गेल्या वर्षीचा अलग होता, यावर्षी अलग आहे. तर आज आपली गाणी गावाच्या आपल्या म्हणजे माझ्या गावाच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत. ती गणेश क्रिकेट संघ गाणी गाणी चषक म्हणून टुर्नामेंट आहेत. म्हणजे याच्या अगोदर पण ठेवलेल्या, पण त्यावेळेस मी गेलो पण मी व्हिडिओ नव्हती काढली. पण म्हणून बोललो आज आपण जात आहोत मैदानाला, तर एक छोटासा ब्लॉग बनवूया. अशा करीन तुम्हाला ब्लॉग आवडेल आणि लाईक करा, शेअर करा. तर आता आपण जात आहोत. आपल्यासोबत आहे आपल्या नैतिक आहेत आणि आपला अभि खूप दिवसानंतर. हात कर हो हात. तर आता आपण बघू, आता मी मैदानमध्ये जाऊ आणि आता सर्व मुलं आलेत आणि 9 वाजलेत. बघूया कसं होतं ते आणि काय होतं कार्यक्रम. आणि काय जास्त दाखवणार नाही, शॉर्टकट तुम्हाला दाखवेल. अशा करून तुम्हाला आवडेल, लाईक करा, शेअर करा. तो व्हिडिओ बघितला तर आता आपण तंबूमध्ये जात आहोत आणि तंबू आपला पुढे आहे आणि आपला अभिषेक शेख आणि आपले काय अभिषेकनी एकदम म्हणजे आपला बॅनर पण बनवला आहे. हे आपले अभिषेक ग्राफिक. कुणा ऑर्डर व्हिडिओ असले तर त्याला नका देऊ, मला देसा का मी पण बनवतो. बघा क्रिकेट त्याला देसा, बाकीचं मला देसा. मला क्रिकेटचं बनवाय कंटाळा येतं. मला कंटाळा येतं क्रिकेटचं बनवाय. म्हणजे लग्नपत्रिका वगैरे असं मी बनवतो, पण क्रिकेटचं मी बनवित नाही. हे बनवतो पण असं नाही, कंटाळा येतो. टाईम नाही भेटतो जॉबमध्ये. अभि काय फ्री असतो, अभि बनवतो. तर तुम्हाला अभिचा पहिला बॅनर दाखवतो मला. बघा हा आपला तंबू आहे, झूम करून दाखवतो. चला आता तंबूमध्ये पहिले जाऊ. नंतर जायचं आहे इथे बोलीवर. आता फंडाचे पैसे कशात आहे? फंडाचे पैसे भाई दाखव, तुझा दाखव, तुझं नाव बी दाखव. हां 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 अभिषेक ग्राफिक. पहिला अभिषेक ग्राफिकचं नाव दाखवतो. हां अभिषेक ग्राफिक. हा आपला म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ गाणी श्री गणेश चषक 2026 बघू शकता. बॅनर अभिजन बनव आहे. पण एवढे सर्व स्पॉन्सर आहेत, त्यांचे धन्यवाद. आपल्या संघाला सपोर्ट केल्याबद्दल, संघाचं धन्यवाद. आणि आपण इकडं समोर आपल्या टीम आहेत, म्हणजे मॅच लागतील. 2 पिच आहेत. किती संघ आहेत अभि? 24 संघ आहेत. बघूया कोण विजेता ठरतं ते. तेव्हा शॉर्टकट तुम्हाला दाखवतो आणि बाकी आता ट्रॉफी तुम्हाला दाखवतो थोड्याला. तर पुढं व्हिडिओ बघित राहा. जाता ही घेवा कॅप. तर आताच आपलं उद्घाटन झालं आहे आणि आता आपण बघू जिथे म्हणजे ट्रॉफ्या ते तुम्हाला दाखवतो. प्रॉपरमध्ये ट्रॉफ्या खूप छान आहेत. मग तुम्ही बघितलं असणार सूर्यकांदा आणि आपले म्हणजे मोठे कोण आलेत नाही अजून, ते आपण शॉर्टकट उद्घाटन करून घेतलं आहे. तुम्हाला बाकी आता ट्रॉफी दाखवतो. खूप छान ट्रॉफ्या आहेत. कशा ट्रॉफ्या ठीक आहेत ना, छान आहेत. तुम्हाला दाखवतो ट्रॉफ्या. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरची ट्रॉफी आहे ती. तर पुढं व्हिडिओ बघा. तर ही 1 नंबरची ट्रॉफी आहे. ही घेतली आहे तुम्ही, त्यांचं नाव पण बघू शकता. बॅट कर ना. ही 2 नंबरची ट्रॉफी आहे.
तुम्ही बघू शकता म्हणजे आम्ही आता बाउंड्री लाईन होत्या आपल्यासोबत अभि आहे. अभि ग्राफिक हात करा हात इकडं. हां हां येतं इकडे आला शेखर एक आहे आणि समोर आपल्या इकडे मॅच लागला आहे. झूम करून दिसतं का नाही बघूया. दिसतंय हे बघा म्हणजे मॅच चालू आहे. हे 24 संघ आहेत ना मी तुम्हाला प्रॉपर सांगत नाही. अरे परत एकदा सांगतो 24 संघ. 2500 आता तुम्हाला पण घेतलं होतं कोण जिंकल ते सांगेन जास्त दाखवलं नाही. पण आपण इथं बाउंड्री लाईनला उभा आहोत. बाउंड्री लाईनला आपण उभा आहोत. इकडे बाजूला लाईनमॅन ही बाउंड्री आहे ना हीच बाउंड्री होती जयसाठी. तिकडे आपल्या संघात तिथं एक तीन पीज आहेत ना आपल्या आमच्याकडे तिथे 3 पीज आहेत. बघू आता कोण जिंकतंय काय जिंकतंय ते कसं काय ते होईल ते मग थोडक्यात नंतर जेवायच्या सुट्टीमध्ये सांगतो जे काय असेल ते. पुढं बघित राहा व्हिडिओ. जास्त काय व्हिडिओ लांब नेणार नाही. शॉर्टकट मी दाखवून तुम्हाला. तुला काय बोलायचं आहे मला बोलायचं काय सांग. ऑर्डर व्हिडिओ द्यायचं असेल तुला. ऑर्डरची ॲडव्हर्टायझिंग नाही करायची काही समोरून आलं पाहिजे. जा तिथे जा दे हाती आमच्याकडे. तशीच आपल्या तशी दाख बिर्याणी वाटत किती राहिलीस हे साड्या दाखव खोलू नको खाऊन पण काय खा खा नॉनव्हेज वासावर नॉनव्हेज वाटतंय मग ते इकडं नाही का मग इकडे विशाल घे डबल घे. हे विशाल डबल आहे ना घे. हे बघा पीस खा 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 गँग बसली इकडे. चला आपण बाउंड्री लाईनला जाऊन तिकडे खाऊन दाखवतो तुम्हाला की कशी बिर्याणी ती आपली गँग अर्धी गेल्या पुढे. हा एक आकाश अकुम बकुम आपलं नाही त्या तो गेला ना शेखर गेला ना. ते आपण बिर्याणी थोडं घाई घेत गरम एकदम मस्त की चिकन बिर्याणी दिलेली आहे. आता जाऊन तिथं आपण खाऊ सावलीमध्ये बसून मस्त की. आणि आपल्या इकडे पुढं मॅच चालूच आहेत पण आपण बाउंड्री लाईनला मस्त की बसून खाऊया. बघू शकता आपल्या हातामध्ये बिर्याणी स्पेशल बाउंड्री लाईनला दिलेली आहे. हे माझा उलटा टाकलेला वाटतं. माझा गोल्डन वरती होता बघ आणि हे खाली होता. तर या बिर्याणी खायला मग तुमचा हा बघ त्याला बाहेर राईस अलग लागला आहे. शेखर आपला खाता कसं आहे बाकीची लाईनमध्ये बसली तिकडे अन्य तिकडे गावातली बसली. आपण खाऊया आणि नंतर तुम्हाला रातला कोण जिंकतंय काय सांगताय 24 मधलं कोण आहेत ते सांगतो तुम्हाला. तसं तुम्ही खायला या. आपलं ब्लॉग चालू आहे अभ्या या खा एक खा बस एक खा या खायला बिर्याणी. दुसरा एक 22 ना बी आहे ना गाणी ए आणि समोर हां तिकडे बी केलं आणि समोर पण आहे चापेवाडी 2-3 पाहिजे. आपला रोहित आहे आणि समोर संतोष आहे. आणि जर जिंकली तर फायनल झालं ना नाही सेमीफायनल ना हां हे वाले सेमीफायनल आणि ते तिकडे ते फायनल सीधा फायनल झालं. कोलवट जिंकलं कोलवट आणि गाणी जिंकली गाणी सॉरी कोपगल या नको आपला रोहित त्याच्या दिसला खपा आता एक बॉल एक पाहिजे ना मला वाटतं झुम करून गेले एक पाहिजे.
इकडे गेला विकेट गेला पण याचा हे बघ टी मॅच आहे. आता या दुसऱ्या बीच होती आपली गाणी खेळण्यासाठी एक बॉल एक पाहिजे. सुरू पुढे चापेवाडी आहे. बघूया काय करतात ते. आणखी इकडे संघ आहेत तुम्हाला थोड्या वेळेस आपण सांगू कोण फायनलला गेले ते. यानंतर समजत ना कोण फायनल गेले ते. हां यानंतर समजत ना कोण फायनल गेले ते. हे पण फायनल अशी लढत आहेत ना चापेवाडी वाली गाणी. सेमीफायनलच आहे. अजून बाकी यांचा अजून हे खूप स्लो आहेत मेकांचे. इकडे सगळं झाले इकडे चिट्ट्या बोलून झाले. काय करतात समोर अमर आहे. अमर आता पकडलाय आणि एक बॉल एक साठी आपलं संतोष भाऊ. बघूया काय कमाल करतो. अमीर काही तो असो राठोला नाही कदम प्रोत्साहन देतात इकडे आपल्या प्लेयरला. पण अभिता काय झालं तुम्ही सांगा काय झालं जिंकले ना हां ठीक आहे चालू. शिवाजीनगर चापेवाडी म्हणजे चापेवाडी बोलतात. ठीक आहे शिवाजीनगर आपली मिस्टेक झाली तुम्ही नंतर भेटा. तर मी मागाशी बघितली असणार आपली बीच टीमची दुसऱ्या बीचवरती चालू होते म्हणजे याच्यावरती ए होते ती आपली फायनलला गेली. आणि आता बी वरती आहे कोबगल वर्सेस गाणी बी. त्यांची तर 5 लास्ट ओव्हर चालू आहे. हे विशाल किती पाहिजे हे विशाल किती पाहिजे 4 पाहिजे बॉल 4ला 14 4ला 14 4 वर 14 पब्लिक खूप पाहिजे. ही सेमीफायनल आहे ॲक्च्युली मला घ्यायचं अशी ॲडोजिकल फुटबॉल असते गाणी हे जाणार आता फायनलला. बघूया 2 बॉल ना 3 बॉल कॅच कोबगल गेले हे गेलो कोबगल कोबगल बाय बाय या साईडला ना बाबू ह्याला साईडला ना थोडासा ना अरे पहिला साईडला आहे ना कोबगलचा पाणी आहे ना तो हां तसं पाण्या नाव आणि समोर आपला शेड्यूल. अरे नाही घेतलं धावडलं वाईट होतं वाईट म्हणून धावडलं. ए हेला धावायची ना नाचायची ना हां हे आता नवीन आपल्याला येते. जिंकली आहे आपली टीम आता सध्या. कोबगल लारून मजा आला तर तिकडून. आणि आपली ए आणि बी फायनलला गेली ना. आपले जयद आलेत आपले गावातले आपल्याला पण काय वेगळं सांगितलं आपल्याला. आज आपण सेमीफायनल बघितला. कोबगल विरुद्ध गाणी होती आणि गाणी विरुद्ध नानवली होती. याच्यातून जो संघ जिंकणार होता तो सेमीफायनलला जाणार होता. त्याच्यातून दोन्ही 4 संघ होते. त्याच्यातून एक गाणी अ संघ हा विजेता होऊन फायनलला आलेला आहे आणि ब संघाकडून एक गाणीचा हा संघ विजेता होऊन फायनलला आलेला आहे. का गाणी विरुद्ध ब अशी फायनल होणार आहे. आणि 3 नंबर आपला कोबगल. तर बघ्यामध्ये आपले दोन्ही संघ आहेत. बघूया कसं काय होते ते. म्हणजे दोन्ही संघ आपल्याला खेळणार आणि दोन्ही संघ आपल्या म्हणजे आपली ट्रॉफी आहेत 1 आणि 2 नंबर आपण ठेवून सुद्धा. बघूया कसं होते मॅच ते. हे कोण आहे कोण ए ट्रॉफी आणि बी हे काँग्रेस चालेल. हे अविता एका बी आपलीच आहे एका बी तू एका बी हां तू कसं एक टीम आपली ट्रॉफी आपण ए तू एका बी ए तू हेअरस्टाईल इकडे अरे भाई टाकणार तुझे हेअरस्टाईल येणार बॅट माझी नाही तू आहेस तू एका बी पुन्हा सपोर्ट कर ना एका बीला कोणा पण एका बी आला क्रिकेट खेळायला आला बाबा तू एका बी सांग एका बी सांग. तर आपली क्रिकेटची मॅच चालू आहे ते ए आणि बी फायनल मॅच. तर बघूया कोण जिंकतंय ते. ए विषय कोण आपल्या घेतोस तू एका बीला सपोर्ट करतोस सांग ना एका बीला सपोर्ट करतोस. अरे एका बीला सपोर्ट करतोस अरे आता सांग तू एका बीला सांग तू एका बीला सपोर्ट करतोस आता. अरे हो सॉरी नाही शूट करते
तर आता आपली म्हणजे एक अभि म्हणजे विचारते ते समजून तुम्ही म्हणजे आपल्या गावात आहेत म्हणून विचारतो फक्त मजा मस्तीमध्ये चाललाय. आणि आता समोर आपला 14 बॉल टाकत आहे आणि पमेला मारलेला षटकार कुठे गेला आम्ही पकडे. हो अक्षय आणि पमेत आहेत. कोण लिहितंय रन रेट कोण लिहितंय? या अभिषेक या अभ्या काय जाऊ तिसरा बॉल ना तिसरा बॉल आणि अक्षता आहे बॅटिंग करीत. ओ हो शॉट कट लागली. अरे पुन्हा बॉल गो फिरून आला. आउट 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 पुरस्कार तो आजचा संवाद करणार आपलाच आहे. आता आलाय अभिदा. हे वालेत नाही हे वाले ना हा ठीक आहे म्हणजे आपले खेळत आहेत ते वाले आणि बॉलिंग टाकत आहेत ते बी वाले आहेत. ते वाले आहेत हे बी वाले आहेत. मग मायला तुम्ही पण खेळत बी वाले खेळत आहे सॉरी आणि बॉलिंग टाकत ते वाले आहेत. रॉंग आपल्याला माहिती भेटली. हो प्लेट अशा प्रकारे होल खतम की एक बॉल बाकी अजून. आता पमेता खेळत आहे हात ठेवाय मला बरं वाटतं. आणि 14 बॉल टाकायचा किती ओव्हर आहे पहिलीच आहे ना बॉल किती आले पमेता मारलेला एक षटकार. हो अतिशय सुंदर असं आणि होते कॅच कुणी संतोष वा मस्त अविदा कॅच आउट. पमेताचा विकेट गेलाय आणि आता उठतो आपला विनायकदा बी संघाची काय जानमान आन शान 5 बॉल होती आणि अशा प्रकारे 10 रन केल्यात एका ओव्हरमध्ये. कॉमेडी करायला येते जरा आपले कॉमेडी मॅन आपले निरंजन दा उजल. आणि आता बॉलिंग टाकत येते आपले मनोज दा. तुम्ही कॉमेडी थोडी समजून घ्या आमची कॉमेडी. आणि अभिदान मारला शॉट आणि हा झाडू शॉट आणि समोर पाण्याने बॉल पकडलेला आणि हा बॉल ड्रॉ आणि हा अशा प्रकारे नॉट आउट. किती 2 रन घेतले 2 रन घेतले अशा प्रकारे. हे अभ्या इथे ना नाही. आणि आता दुसरा बॉल आणि हा मारला शॉट. ओ कॅच मस्त अशा प्रकारे आपला अविदा झेल आउट झालेला आहे. अविदा सी आणि आता बघूया आता जो उतरत आहे तो आपला शरुल चिविलकर. अशा शरुल आला आणि आम्हाला टाकला बॉल आणि शरुलनी उलटा फिरवलेला अशा प्रकारे. बघूया दुसरा रनसाठी एक कोशिश बॉल अजून लखनच्या हातामध्ये आणि 2 रन डाऊन काढलेले आहेत. फलटा शॉट दोन्ही आपल्या सांगा तुला काय वाटतं तुम्हाला सपोर्ट करतो सांग एका बी हां ठीक आहे. आणि आता परत तिसरा बॉल टाकत आहे म्हणून आणि हा परत एक खोलटा शॉट फिरवताना नाकामयात झालेला आणि तरी सुद्धा एक विकेट गेलेला आहे कारण विनायकदानी रनिंग सोडलेली आहे. आणि हा परत पुन्हा एकदा आपला मिस आउट झाला शूट करण्यात आणि ही अतिशय सुंदर कॅच पकडलेली संतोषनी झाला आहे. तर कितीला विनाय आता आपण विचारूया आपल्या रन रेटला जाऊन. हे कितीला हा पक्का ते 13 बोलले आहेत 13 ना 10ला विन आहे बाउंड्री लाईन मेन. तर आता 13ला विन आहे आणि आता 13ला सॉरी 10ला विन आहे. आता आपली बी टीम बॅटिंग फिल्डिंगसाठी जाते आणि ए टीममधून आता कोण उतरत आहे सौरभ खांडेकर आपले कप्तान राणी संघाचे आणि दुसरे आपले मनोजदा खजिनदार कप्तान आणि खजिनदारची जोडी बघूया आपण मनोजदा आणि सौरभदा. आणि इकडून आता आपले प्लेअर आपले परागचं आगमन होते पराग दाडवे. अरे जा ना एवढं लाजायचं नाही कधी. आणि आपला आयुष करण यांचं काय वाटतं तुला काय वाटतं सांग कोण जिंकलं सांग. हे पक्का ना हल्ली तर आपलीच टीम आहे तयार केले. आपली आता कॉमेंट्री माझी कुठे जमतो मी काय डबरवते बघ त्यांना प्रेक्षकांना आवाज येते. तर आता आपला सौरभदा उतरलेला आहे मध्ये येत आहेत सेटअप येतात कुठून ना हा असं बरं दिसतं ना. अरे हा असं इथून मारतो ठीक आहे. आणखी आपण सेटअप चेंज केला आहोत मग बघितला निरंजना अरे असं पूर्ण घेऊ तिकडे येते ना. आता बॉलिंगला उतरलाय आपला अविनाश शेळगे. सौरभ स्ट्राईकला आहे आणि मनोज एवढे आपण इंग्लिशमध्ये नाही कॉमेंट आम्ही मराठी अविनाश शेडके याला प्रॉपर कॉमेडी जरा जोरात बसली आपल्या प्रेक्षकांना आवाज आहे जोरात नाही ना बस जोरात आवाज पाहिजे. पहिला बॉल सौरभ यांच्यासाठी सौरभ काय करतायत आणि आपला अभियान बॉल टाकलेला आहे आणि हा अतिशय सुंदर शॉट मारून सेकंडनी पकडलेला आहे बॉल.
तुम्हाला काय मान आहे मान सन्मान आपलाच आहे हे पण आपली कोणी जिको बस काय काम बोलत होता? काहीतरी मंत्र फुकीत आहे तिकडे दुसरा बॉल तो मनोरंजनासाठी मनोरंजनासाठी काय दुसरा करणार ball हे संघासाठी आणि हा मारला आणि शॉट सुद्धा दुसरा बॉल शेखरकडे गेलेला आहे आणि शेखरनी अतिशय सुंदर प्रकारे फिल्डिंग केलेली आहे. माहित कुठे विकेट घेतला तर माझ्या 101 तर आता आपले जे कॉमिटी आहे आपल्यासोबत आहेत ते बोलतात हा बॉलला विकेट घेतला अविदा 101 रुपया आणि हा अति सुंदर आणि विकेट गेलेला आहे. वा अविदा 101 रुपया रोहिताकडून 101 रुपया रोहिताकडून 101 रुपया म्हणजे बोलून दिलेला विकेट पक्का दिसली ना हे अविदा 101 रुपया त्याला बोला बोलून व्हिडिओ मध्ये बोलून ते पहा हे तुम्ही अशा प्रकारे आपली थोडक्यात मोडकी कॉमेडी आहे का हा पुढे टाकायला का ब्लॉग मध्ये आणि हा अतिशय बॉल टाकला आणि कटिंग आणि रनिंग केल्या म्हणत आणि हे विकेट गेलेला आहे. संतोषचे मी पूर्ण मजाक मस्तीमध्ये सगळं चाललेलं आहे आपलं नाही वाटत नाही सिरियल मध्ये असं आहे त्यामध्ये रनिंग सोडलेलं आहे कारण आपले दोन्ही संघ आहेत आणि त्यामध्ये कोणी जिको संघाचा फायदा आहे. लखन भाई तुम्ही कोणत्या साठी मग आल्या पालतच आहे आपली प्रेक्षक आलेले आहेत. तो नाव काय बाबू आणि बाय आली ती पाहिली आणि यांची पोरात ती पूर्ण फॅमिली आली आहे बघा आणि आपला बाप्पा साहेब बी टीम तुला बी टीम जिंकावी आणि हा दुसरा बॉल मनोजसाठी अविनाश दान टाकलेला आणि ही सुद्धा अतिशय पाठीमागं मारला शॉट आणि हे 4 गेलेले आहेत आणि त्यासाठी आपल्या सौदाचं विकेट गेल्यानंतर आपला रोहितदा उतरलेला आहे. हे किती पाहिजे कुठे स्कोर किती बॉल 6 बॉल 4 5 बॉल 4 तर 5 बॉल 4 पाहिजे कोणी जिंको आपल्या गावातील दोन्ही संघ आहेत आणि आपणच मॅच ठेवलेली आहे. अतिशय म्हणजे खूप छान असं म्हणजे संघाची आपल्याला घोरा बघितली असेल की म्हणजे अरेंजमेंट करून आपण संघ आपले दोन्ही मास्टर गेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्या संघाची किती काय बोलतात आपले मॅनेजमेंट चांगला आहे की संघ स्वतः उतरून पिचवरती मॅनेजमेंट करून आपले दोन्ही संघ अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे मैदानामध्ये त्यांचं क्रिकेट पण त्यांनी दाखवलेलं आहे आणि मॅनेजमेंट पण त्यांनी दाखवलं आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आमच्या गाणीगावच्या संघाला तुम्ही कधी मैदानामध्ये खेळला असताल आमच्या समोर तर सांगा कसे आमची गावची मुलांची क्रिकेट खेळतात ते. आता बघूया कुठे बॉल हे विशाल आणि आता एक आणखी आपल्या रोहितांनी सांगितलं आहे रोहितांनी आणखी बाउंड्री मारला राठवलनी तर 51 रुपये आपल्या रोहिताकडून बाउंड्रीसाठी 51 रुपये या बॉलसाठी हे विशाल आणि हा शेड्यूलने बॉल टाकलेला नाही नॉट आउट कट लागली आणि अशा प्रकारे रोहिताचा विकेट गेला आहे. अरे रोहिता हे 51 रुपये होते याच्याकडून विकेट गेला हे किती पाहिजे आणि आता आपल्याला टी20चा सामना झाला आहे गाणी वर्सेस गाणी ए आणि बी तर 4 बाय 4 पाहिजे आणि आता उतरला आहे आपला अमीर राठवाल फायनल चालू आहे आणि आपला आता उतरला अमीर राठवाल उतरलेला आहे. तर बघूया समोरून बॉल टाकीत आहे तो आपला शरूल शिवलकर आणि हा शरूलने बॉल टाकलेला आणि हा अतिशय सुंदर षटकार मारलेला आहे आणि एकदम सुंदर प्रकारे झेल पकडलेली आपल्या विनायक दादानी करण आणि खूप छान अशी झेल पकडलेली आहे आणि आता आपल्याला 3 बॉल 4 पाहिजे. हे आपले काय बोलतात विशाल नाही काहीतरी होते ते आपले बरं तर आता आपले रोहित मगाशी बोली लावलेले माणूस उतरलेले आहेत आपले सहकार्य करणारे आपल्या मगाशी तुम्ही कॉमेडीमध्ये थोडासा आवाज ऐकलाच ना त्यांचा आणि समोर बॉल टाकले शरून आणि आपल्या जीपीएल प्रीमियम आपण तुम्ही बघता आपल्या दरवेळेस आपल्या युट्यूबवरती तर शरूर हा असा गोलंदाज आहे की म्हणजे खूप प्रसिद्ध आपल्या गावाचा गोलंदाज आहे आणि हाताने बॉल टाकलेला अतिशय डॉट करून 1 रनाचा धावा करून संघाला संघ रन वाढवण्यास मदत आणि आता 2 बॉल 3 पाहिजे आणि कमीत कमी 15 मिनिटाची तरी व्हिडिओ झाली आहे. आता बघू आपण त्याचा शॉर्ट करून तुम्ही बघत असणार कशा प्रकारे आपला ब्लॉग हा झाला आहे तो ब्लॉगमध्ये थोडीशी क्रिकेटची तुम्हाला झलक दाखवली आहे. आता हात गेला तर आता पुन्हा 1 बॉल आलेला आहे आणि 2 बॉल 3 पाहिजे आणि हा मनोजदान डॉट करण्याच्या ह्याच्यामध्ये हुकवलेला आहे आणि तिकडे नॉट आउट आणि अशा प्रकारे आता अटीतटीचा पण सामना परत ही होणार आहे की 1 बॉल 3 पाहिजे आहे आणि बघूया आता हे जिंकतंय का बी जिंकतंय पण गाणी जिंकतंय बरोबर आहे ना हे जिंकतंय का बी जिंकतंय पण गाणी जिंकतंय कारण आपले दोन्ही गावाचे संघ आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणजे मॅनेजमेंट करून सुद्धा आपले दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत ते खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि 1 बॉल 3 समोर बॉल टाकीत आहे शरूल आणि केलेत आहे ते मनोजदा उजल आणि हा 1 बॉल 3 साठी मारलेला अतिशय सुंदर षटकार पुन्हा वरती झेल पकडलेला आहे बहुतेक शरूने पकडले आणि अशा प्रकारे बीसी हा जिंकलेला आहे आपला तुला हे वाले आवडले आणि बी वाले जिंकले तुम्ही बघू शकता आपल्या मगाशी झेल मस्त पकडली कॅच मस्त पकडली तू खूप छान कॅच आणि बीसी
तर अशा प्रकारे म्हणजे मॅच आपल्या पार पडल्यात आणि तुम्ही बघू शकता की मॅनेजमेंट करून सुद्धा आपले म्हणजे दोन्ही संघ ए बी म्हणजे फायनलपर्यंत पोहोचले. म्हणजे आपलीच मॅच होती श्री गणेश क्रिकेट संघाची आणि दोन्ही संघ एवढा मॅनेजमेंट चांगला करून आपण संघ आपले दोन्ही संघ म्हणजे फायनलपर्यंत पोहोचले. आणि पहिला नंबर हा बीचा आलेला आहे आणि दुसरा नंबर एचा आला आहे आणि तिसरा नंबर हा चापेवाडीचा आलेला आहे. मी मग तुम्हाला बोललो की कोगबलर यांचा म्हणजे चुकीची माहिती दिली, माझ्याबद्दल चुकीची माहिती पडली म्हणून तिसरा नंबर हा चापेवाडीचा आणि चापेवाडी शिवाजीनगर दोन्ही नाव देतात. चापेवाडी शिवाजीनगर म्हणजे दोन्ही नाव देतात ते. तर त्यांचा आला आहे तिसरा नंबर आणि ए बीचा एचा 2 नंबर आणि 3चा बीचा 3 नंबर बीचा 1 नंबर. मगाशी तो गांगावर होली आज होता तुमचा आज होता अरे आज बी कॉमेडी 1 नंबर याचा 2 नंबर मी चापेवाडीचा नाही तो मगाशी कब्बलचा याच्यामुळे ती मगाची मिस्टेक झाली. तर तुम्ही ऐकलं असतात आणि आता बघू आता बक्षीस वितरण आहे. कोण गोलंदाजी मध्ये कोणा हे भेटते ते बघू आपण पारितोषिक आणि फलंदाजीमध्ये कोणा पारितोषिक भेटते ते बघूया. बाकीची बघूया माहिती. अक्षय पहिल्या प्रथम मी या स्पर्धेमध्ये या 24 संघाने सहभाग घेतला होता आणि व्यवस्थित ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या 24 संघांचा पहिला या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार मानतो आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जिवंत आहे ना. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट ह्या स्पर्धेमध्ये जेवढ्या आमच्या संघ सहकार्याने आणि इतर संघाच्या खेळाडूंनी पंच म्हणून जी कामगिरी बजावली आणि इतर काही सहकार्य आम्हाला केला त्यासाठी त्या सगळ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी संघाकडून आभार मानतो मी. त्याचप्रमाणे ही स्पर्धेला जो सहकार्य मिळाला होता त्यात प्रथम पारितोषिक सुहास उजळ यांनी घेतला होता. तर त्यांचे देखील ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत तरी पण त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक विकास शिगवट यांच्याकडून आपल्याला मिळाला होता. त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे विकास राठवळ यांच्याकडून तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी मिळाली होती. तर त्यांचा देखील या ठिकाणी गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आभार. तसेच पुढील देणगीदार आहेत आमचे चेंडू पुरवठा करणारे संग्राम उजळ यांचा देखील या ठिकाणी आम्ही शब्दाने आभार मानतो. तरी देखील या ठिकाणी त्यांचे वडील विठ्ठल उजळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि आमच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी साल आणि श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करण्यात. आणि आता बक्षीस वितरणचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा या स्पर्धेचा विनर जो आहे तो गणेश क्रिकेट संघ गाणी ब संघ. सेकंड प्राइज आहे जो रनर म्हणून जो संघ आहे तो गाणी. थर्ड प्राइज विनर आहे तो शिवाजीनगर क्रिकेट संघ. शिवाजीनगर क्रिकेट संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पारितोषिक याच्याकडून पारितोषिक. तर आता या स्पर्धेत वैयक्तिक परफॉर्मन्सच्या बेसवर जर का आपण पाहिलं तर खेळाडूंनी स्पर्धा गाजवलेली आहे. असे 3 खेळाडू आपण काढलेले आहेत, बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि एक मॅन ऑफ द मॅच. तर सर्वप्रथम बेस्ट बॉलर म्हणून या ठिकाणी अवॉर्ड विन केलेला आहे तो शरुल यांनी. हसतोय
शाहरुल 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 आला बेस्ट बॉलर सॉरी बेस्ट संपूर्ण स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण जीत गए. खेळाडू आहे जो क्रिकेट स्पर्धा गाजवणारा अनेक स्पर्धा गाजवलेला आणि आपल्या गणेश क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला सौरभ. आका आला आला आला. फुलांचा वर्षाव फुलांचा वर्षाव हे फुलांचा वर्षाव गणेश क्रिकेट संघ गाणी आणि ही ट्रॉफी आपल्याला विकास शिगवण यांच्याकडून आता कोणीतरी द्या. बरोबर आहे. मोठी आता बघा आता आपण या स्पर्धेचा जो विजेता संघ आहे तर तो असा विजेता संघ आहे GCC B गाणी गणेश क्रिकेट संघ गाणी B गणेश क्रिकेट संघ गाणी B आणि ही स्पर्धा गाजवलेली आहे आणि जिंकलेली आहे. तर त्यांच्या कर्णधारांना मी या ठिकाणी विनंती करतो. हम जीत गए. बोललो नाही ट्रॉफी नको जोरान बोला जोरान बोल. काय फालतू इकडे बघा आता संघाने एक आमचा पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आमच्या गणेश क्रिकेट संघ ए ला तुम्ही मात दिलेली आहे फायनल मध्ये तर तुम्हाला असं म्हणजे कसं कॉन्फिडन्स बद्दल काय वाटतंय? फायनलला विषय क्लोज. एकदा सांगितलं की 10-12 रन मारले तरी आपण गेम मध्ये आहोत. मुलांचा परफॉर्मन्स असे कोणते बॉलर होते की तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता? अवी होता, शरूर होता, त्यांना अगोदरच गेम सांगितलेलं मी बाबा सौरभला फक्त हे करायचं आहे बाकी काय. धुडला 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 आणि धुडला केलं. बी संघ कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. हा सॉरी हे संघ जिंकलेला आहे 2 नंबर आणि बी संघ सॉरी बी संघ कॉंग्रॅच्युलेशन. अरे हात मिळव असा कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्याने मैंने आमचे प्लेयर आहेत मयूरदा सध्या तिने रिटायरमेंटच्या होती आहेत. काय केली कॅप चला आता बाहेरला फोटोशूट आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं म्हणजे अरेंजमेंट करून सुद्धा आपला ही झालं आहे मॅच झालेली आहे. आणि बघू शकता दोन्ही संघ म्हणजे सर्व चालले आहेत घरी आता. आता बस मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. आणि श्री गणेश क्रिकेट संघाने एकदम म्हणजे आमच्या गावातल्या संघाने खूप अतिशय सुंदरपणे म्हणजे सामने राबवले पण आणि जिंकले सुद्धा. म्हणजे ए आणि बी संघ आपले दोन्ही म्हणजे आपण मॅनेजमेंट करून सुद्धा संघाच्या फायनलपर्यंत पण आपणच पोहोचले. आणि खूप छान असं म्हणजे कार्यक्रम संघाचे हे पार पडलं म्हणजे क्रिकेट सामने.
बाकी काय नाही, बाकी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थोडं मी घाई गडबड मी तुम्हाला दाखवले ॲक्च्युली काय झालं म्हणजे पूर्ण दाखवलं नाही, पण फायनलचा जे कॉमेडी तुटकी मुटकी केली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही सांगा. आणि बघू आणखी असं कॉमेडी करायचं राहू. पण हे थोडीशी पाठीनं बॅकग्राऊंड तुम्हाला आवाज दिला असेल तर कालोख पा इकडे किती वाजलं ते 7:30 वाजले, त्यामुळे कालोख आहे म्हणून दिसत पण असेल तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने. आणि आता आपण घरी जातो आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. जास्त काय दाखवण्यासारखं नव्हतं, जास्त सामना दाखवला आणि थोडीशी आलो ते सत्कार समारंभ केलं ते सर्व काही दाखवलं तुम्हाला. बस एवढं बोलेन की व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणखी मुंबईच्या व्हिडिओमध्ये येतील, गावचे व्हिडिओ पण येतील. गावचे आपण सिमग्याचे व्हिडिओ टाकले आहेत त्यांना पण तुम्ही जरा प्रोत्साहन करा. आणि हा कुठल्या स्कीममध्ये होता? एका बीमध्ये होता, एमध्ये होता. तर खूप छान वाटलं म्हणजे आपल्याच मुलांनी म्हणजे एका प्रकारे म्हणजे टुर्नामेंट ठेवलेल्या आणि आपण तो जिंकलो. म्हणजे अरेंजमेंट मॅनेजमेंट सर्व काय करून सुद्धा म्हणजे पूर्ण 100% देऊन आपलं. आणि क्रिकेटमध्ये म्हणजे सामन्यांमध्ये पण 100% देऊन ॲक्च्युली प्रोफेशनल सगळं बोलतो एकदम देऊन सुद्धा म्हणजे आपण एकदम चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला. मला तर खूप छान वाटलं. म्हणजे बाकीच्यांना खूप छान वाटलं. आणि ते तृतीय संघ होतं चापेवाडी शिवाजीनगर, त्यांची म्हणजे खूप छान असं त्यांचं पण आले, ते 3ऱ्या नंबरला आले, त्यांचं पण अभिनंदन. आणि आमच्या पूर्ण गाणीगाव क्रिकेट संघाचा पूर्ण म्हणजे सर्वांना अभिनंदन. म्हणजे जेवढं बोलून तेवढं कमीच आहे, म्हणून मी इथं व्हिडिओ इथंच थांबवतो. अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा. आणखी गावच्या मुंबईच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू. टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.